हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आहे ना, खूप दिवसापासून मला बोलायची इच्छा होत होती तुमच्याशी. असं कधी होतं का तुमच्यासोबत, की तुम्ही खूप स्वीट आहात, सगळ्यांना हिळून-मिळून असे राहणारे, हसून-खेळून. बट आहे ना, एक साइड अशी इमेज अशी येऊन जाते तुमची एकदम निगेटिव्ह वाली, की नाही, आता चिड कोणीच नाही पाहिजे आपल्या जवळ. एक पर्सन सुद्धा नाही, म्हणजे जे आपले क्लोज असेल ना, त्यांची सुद्धा चीड मचायला येते. म्हणजे कारण हे माझ्यासोबत असं होतं, आय डोंट नो. मला असं वाटतं कारण आहे ना, जेव्हा पण मी Instaला स्क्रोल करते ना, खूप साऱ्या अशा मीम्स म्हणा किंवा पोस्ट असतात, ज्या खूप रिलेट होतात. मग आता मी हा विचार करते, की ते पोस्ट बनवणारे पण कोणी ना कोणी असेल, ज्यांना ते रिलेट होत असेल, म्हणूनच त्यांनी बनवलं. सो कुठेतरी त्यांचे लाइक्स, कमेंट वगैरे वाचून ना, मला असं वाटतं, की नाही यार, मी एकटी नाहीये. माझ्यासोबत आहेत भरपूर लोकं. पण खरं सांगायला गेलं ना, इतकं सोपं नाहीये हे सर्व हँडल करायला. कारण आपली एक इमेज अशी स्वीट सॉफ्ट हार्टेड पर्सन असते आणि मध्येच आपल्याला असा झटका येतो, की नाही असं चिड होते, की नाही पाहिजेल आता कोणी. बट आता समोरच्या व्यक्तीला आपली इमेज तशीच माहिती आहे, की यार नाही ही चांगली आहे. बट अचानक आपण ते असं स्विच करतो, तर मे बी त्याला हर्ट होऊ शकतं त्या व्यक्तीला समोरच्या आणि मग तोच गिल्ट मग मला तो सहन नाही होत यार, की मी असं का करते? खरंच यार मी मुद्दामून नाही करत आणि कधी-कधी तर मला रिअलाईज म्हणजे मला त्या क्षणी माहिती आहे, की हे मी चुकीचं करते. मी खूप जास्तीचं बोलते. मी चिड ज्या व्यक्तीवर दाखवायची नाही, त्या व्यक्तीवर दाखवते. पण ते मला काढायचंच आहे बाहेर. इफ एनी तुम्ही काही पण विचार करा, मी काढणार, बस काढणार आणि नंतर तो गिल्ट मग मी खात बसणार माझ्यातच. नाही करायचं असतं सर्व काही माहिती आहे, बट स्टिल ते करतो. मला माहिती नाही यार असं का होतं? आय डोंट नो, की तुमच्यासोबत पण असं कधी घडलं किंवा घडत असेल. बट माझ्यासोबत भरपूरदा घडलेलं आहे. म्हणजे मी स्टिल आतापर्यंत बघते. इनफॅक्ट मी हे पण नाही करत यार भेदभाव. म्हणजे त्या ठिकाणी टीचर्स लोकं, आदरणीय मोठे लोकं म्हणा, त्यांच्यासोबत पण मला असं होतं. आता मी आई-बाबाकडे राहते. मला कधी चीड आली, मग इतकं फटफट बोलून देईल बस. आणि कधीतरी तर मग मी बोलणार पण नाही. म्हणजे हे असं काय वागणं आहे मला समजत नाहीये. आणि नंतर मग असं वाटतं, की मी ना शांत असलेलीच बरं. समोरचा व्यक्ती पण हर्ट होणार नाही. मग मला गिल्ट पण नाही राहणार. सगळं ओकेमध्ये राहील. पण नाही दीदीकडनं तर शांत राहिलच नाही जाणार. मग आता काय करायचं? आता काहीच नाही करायचं, झोपून घ्यायचं. कारण हा विचार मी 100 वेळा करून बसलेले. असो गाईज, तुम्ही चेंज व्हा, मी पण चेंज होते. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.